हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आले आहे गावाकडची एक खास रेसिपी, हादग्याच्या फुलांची भाजी, जी की मला खूप जास्त आवडते. आता मी पेपरसाठी एक्झाम देण्यासाठी माझ्या बहिणीकडे आले होते, तर झाडाला मला ही फुलं दिसली. मग मी ती पटकन काढून आणली आणि म्हटलं चला आज हादग्याच्या फुलांची भाजी खाऊयात. मी गावाकडे आल्यानंतर कधीही ही भाजी खायला विसरत नाही. ही भाजी फारच आयुर्वेदिक आहे. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला याचं झाड, त्याला आलेल्या शेंगा, त्याचा पाला हे सगळं दाखवेल. याच्या प्रत्येक गोष्ट आयुर्वेदिक आहे. त्याच्या शेंगांची भाजी होते, फुलांची भाजी होते, त्याचे जे झाडाचा पाला याची कोणी भाजीही करतं आणि तेच जो पाला आहे तो ठेचून त्याचा रस जर आपण नाकात टाकला अर्धशिशी असणाऱ्या लोकांना तर एका दिवसात फरक पडतो. सगळा कफ, थोडा त्रास होतो, कफ बाहेर पडतो, पण लगेच बरं वाटतं. अजून जर पूर्णपणे नाही बरं वाटलं तर अजून एखादा दिवस तुम्ही ही गोष्ट करू शकतात. ही फुलं साफ करताना त्याला किडे असतात, त्याला फार असं झटकून वगैरे ही साफ करायची. नवीन असताना तर फक्त त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, मधला पार्ट घ्यायचा नाही, कारण त्याच्या मधल्या पार्टमध्ये हा असा कोंबडा निघतो जो थोडा खायला कडू असतो, त्यामुळे तो आपण बाहेर काढून टाकायचा आणि मग रिमेनिंग पार्ट घ्यायचा. बट तुम्ही नवीन असताना तर फक्त पानं घ्या आणि खालचा देठ घ्या. व्यवस्थित चिरून किंवा फुलांचे 2 तुकडे करून पण तुम्ही त्याची भाजी करू शकता. आता ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. कुणी त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालतं, कुणी हरभरा मूग डाळीची भिजवलेली डाळ त्याच्यामध्ये घालतं, किंवा मग कोणी हिरव्या मिरचीची करतं, कोणी लाल तिखटाची. तर मी आज लाल तिखटाची करणार आहे. फुलं निवडून झालेली आहे, त्याला व्यवस्थित वॉश करायचं, त्यानंतर थोडंसं पाणी निथळत त्याला ठेवायचं. तर आयुर्वेदामध्ये याचं जे महत्त्व सांगितलेलं आहे, तर सर्दीसाठी आणि कफासाठी हे खूप चांगले, ज्याला कफ होतो त्याने ही फुलांचं नेहमी सेवन करावं. आणि कफ बाहेर पडत नसेल तर तुम्ही त्या पानांचा रस नाकात घातल्यानंतर कफ ऑटोमॅटिक तुमचा बाहेर पडेल. आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला फक्त भाजलेली शेंगदाणे आणि जिरं आणि लसणाचा केलेला कूट किंवा आपल्याला ठेचा लागेल. आणि त्यानंतर आपण काय केलं आहे की भांड्यामध्ये तेल घेतलं आहे. तेल घेतल्यानंतर त्यात थोडी मोहरी टाकायची, ती चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडल्यानंतरच मग आपण त्याच्यामध्ये जिरे वगैरे ॲड करणार आहोत. जिरे तडतडले की त्यानंतर आपण तयार केलेली लसूण आणि जिऱ्याचं जे ठेचा होता तो ॲड करूयात. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करून फुलं वगैरे टाकणार आहोत. ज्या कोणाला वात आहे, वाताचा त्रास आहे, त्याच्यासाठी ही फुलं चांगली नाही आहेत, त्यामुळे त्याने जास्त करून ह्या फुलांचं सेवन करू नये. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं लाल तिखट, हळद हे टाकून चांगलं हे मिक्स करणार आहोत. आणि मिक्स केल्यानंतर धुतलेली जी पाणी निथळलेली फुलं आहेत ती त्यात टाकून व्यवस्थित खालीवर त्याला करणार आहोत. हे फुलं बनवायला जास्त टाईम लागत नाही, एकदम कागदी फुलं असल्यामुळे ती पटकन बनतात, पटकन शिजतात. तर शेंगदाणा आणि कोथिंबीर ह्याचा आपण मिक्सरमध्ये एक वेगळा कूट करून घेऊयात आणि तो या भाजीमध्ये ॲड करूयात. मग वरून थोडंसं मीठ टाकूयात आणि या पद्धतीने झाकण मारून थोडीशी वाफलून ही भाजी तयार होईलच. ज्याला कोणाला हिरव्या मिरचीची करायची आहे त्याने लसूण आणि जिरे जे आपण वाटले तेच वाटताना त्याच्यासोबत हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही वाटू शकता, किंवा तुम्ही कांदा टोमॅटोसुद्धा या भाजीमध्ये ॲड करू शकता. पाहिजे तेवढ्या पद्धतीने ही भाजी बनते, तुम्हाला आवडेल तशी तुम्ही ती बनवू शकता. ही भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते. त्यानंतर आयुर्वेदिक फायदे तर हे मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलेच आहेत ह्या भाजीचे. याच्या व्यतिरिक्त ह्या भाजीचे शेंगा, झाडाचे जे शेंगा आहेत, ज्याला शेंगा येतात, त्या शेंगाची सुद्धा भाजी फार सुंदर होते. नेक्स्ट टाईम आपण तोही व्लॉग गावाला आलो की तुम्हाला मी बनवून दाखवेल की याची भाजी, शेंगांची भाजी कशी करायची ती. ही भाजी मला खूपच जास्त आवडते. मी गावाला आल्यानंतर ही भाजी खायची कधीच विसरत नाही. चला तर आपली भाजी रेडी झालेली आहे. हिला व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेऊयात. असेच वेगवेगळे नवनवीन आयुर्वेदिक शरीरासाठी चांगले असणाऱ्या अशा रेसिपी जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी लवकरच.